तिकडे खासदार संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करत शिंदेंवर निशाणा साधलाय। अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राऊतांनी सूचक ट्विट केलंय। खबर पता चली क्या असं म्हणत त्याने टोला लगावलाय। त्याचबरोबर महाराष्ट्रात एक बळीचा बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे। त्या बकऱ्याच्या कानात 2 दिवसांपूर्वी दम दिलाय। मी काही सांगितलं नाही, पण काहीतरी होत आहे, तुम्हाला कळेल असं राऊतांनी म्हटलेलं आहे। आणि त्यावरून शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांनी देखील पलटवार केलाय। आम्ही बकरे आहोत, मात्र तुम्ही मांजर नाही तर बिळात लपणारे उंदीर आहेत। एकनाथ शिंदे तुम्हाला पुरून उरले तसा पलटवार संजय शिरसाटांनी केला आहे। पत्रकार आहात, ट्विट केलंय, एक बकरा आहे, तुम्हाला काय सुचवायचं? महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल, कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं, असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं। नाही, पण तुम्ही खाली असं म्हटलं एसन्सी गट, मग काय आहे ते? मग तुम्हाला कळलं पाहिजे काय एसन्सी गट आहे तो। तुम्हाला युबीटी माहिती आहे ना, ते बरोबर तुम्हाला माहीत असतं हां, आणि तुम्हाला एसन्सी माहीत नाही, अभ्यास संजय राऊतला इतरांवर टीका करण्यामध्ये काय आनंद बोलतो माहित नाही। आम्ही लाकडाच्या याच्यावर ओळखीवर उभे आहोत का कशावर? तुला काय करायचं काय? आमच्या ताकदीचा अंदाज आला नाही का आणखी? आम्ही ठरवलं तर काय करू शकतो हे तुम्हाला दिसलं नाही का चित्र? आणखी एकच झटका, एकच चिमटा घेतला तर लाईलाही झालेली तुमची। तुम्हाला नेस्ता नाबूद केलं आहे आणि तुमची अवस्था आज जी आहे ना, ती महाराष्ट्रातल्या कुणालाही सांगा, चला उभाट्यात प्रवेश घ्यायचा तर तो पळतो, पाय लावून पळतो, तो तुमच्याकडे यायला तयार नाही। आणि एक तुम्हाला मी सांगतो की या काही दिवसामध्ये त्यांच्याकडचे जे काय आहेत ना मान्यवर, जे यांना कंटाळलेले आहेत, यांच्या जाचाला कंटाळलेत ना, त्या सर्व मान्यवरांचा प्रवेश आम्ही शिवसेनेत करणार आहोत।